विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 17वा शिकणार आहोत. रूचे स्वरचिन्ह. वृक्ष, नृप, रू अधिक ध बरोबर वृद्ध, मृ अधिक दू बरोबर मृदू, मृ अधिक ग बरोबर मृग, द्रु अधिक क्ष बरोबर दृश्य, नृ अधिक प बरोबर नृप, पृ अधिक ष्ठ बरोबर पृष्ठ, कृ अधिक पा बरोबर कृपा, तृ अधिक स्ना बरोबर तृष्णा, तृ अधिक टी बरोबर त्रुटी, सृ अधिक ष्ठी बरोबर सृष्टी, ऋ अधिक द अधिक य बरोबर हृदय, मा अधिक तृ बरोबर मातृ, पी अधिक तृ बरोबर पितृ, घृ अधिक ना बरोबर घृणा, स्पृ अधिक श बरोबर स्पृश्य, ऋ अधिक श बरोबर वृक्ष, तृ अधिक ती अधिक य बरोबर तृतीय, ऋ अधिक छि अधिक क बरोबर रुचिक, नृ अधिक सिंह अधिक ह बरोबर नृसिंह, अ अधिक ध्रु अधिक श बरोबर अदृश्य, मृ अधिक म अधिक ई बरोबर मृण्मयी, ऋ अधिक द अधिक ई बरोबर हृदयी, श्रुम अधिक गा अधिक र बरोबर शृंगार, श्रु अधिक ज अधिक न बरोबर सृजन. घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले. तिथे मृणालिनी ताई भेटल्या. त्या तमिळनाडूच्या होत्या. त्यांनी धृतराष्ट्र राजांची एक गोष्ट सांगितली. ती अदृश्य अनुभूती होती. त्यांची कथाकथन शैली स्पृहणीय होती. त्यांनी भ्रूण हत्येवरही कडक शासन असावे अशी भावना व्यक्त केली. मृणालिनी ताईंचा सहवास खूप कमी वेळ असला तरी त्यांचे विचार हवेहवेसे वाटणारे होते.